माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले। या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाहीये असं स्पष्टपणे म्हटलंय। याच मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया सुरू आहेत, त्या आपण पाहूया। मी आता याच्यावर विश्वास ठेवत नाही। निवडणूक काळामध्ये अशा मुलाखती मॅनेज केल्या जातात। अशा प्रकारचे क्लीन चिट दिल्याचा कुठलाही शब्दप्रयोग या ठिकाणी नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। खरं म्हणजे अनेक पुरावे असूनही त्या ठिकाणी दिले गेले नाहीत, तर याची सीबीआय चौकशी होण्याची अत्यंत आवश्यकता आहे असं माझं म्हणणं आहे। यामध्ये शरद पवार साहेबांचं नाव त्या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे। देवेंद्र फडणवीस साहेब यांना यामध्ये गोवण्याचा त्या ठिकाणी कट होता, प्रयत्न होता। निश्चितच तपास त्या ठिकाणी भरकटवण्याचा, दाबण्याचा, पुरावे उपलब्ध करून न देण्याचा या ठिकाणी त्यांनी दबाव आणला किंवा त्या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसून येते। आता बघा, त्यांनी एक तर ते आयोगाचे प्रमुख आहेत, त्यांनी सगळा सर्वे तिथं केलेला आहे, सगळे रिसर्च तिथं केलेला आहे आणि मग रिसर्च केल्यानंतर तुमच्यावर विश्वास ठेवून एखादा मुद्दा जेव्हा तुम्ही पुढे घेऊन येता आणि त्याच्यावर तुम्ही इंटरव्ह्यू देता, हे कितपत योग्य आहे? आता ते स्वतः कदाचित जज राहून गेलेले आहेत, तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी बोलणं, मग तुम्ही खरंच काही केलं असाही प्रश्न तिथं होतो। त्यामुळे आता कुठंतरी याच्यावर खऱ्या अर्थाने डिटेल चर्चा करावी, नाहीतर असा निपक्ष पद्धतीने जो व्हायला पाहिजे होता तो झाला नसेल तर दुसरं कुठलं ते आयोग त्या ठिकाणी आपण लावला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।